मोक्षधाम यवतमाळ इथे असून यातील मृत इसम हा 2 तारखेला 2/10/2025 रोजी शाहरू यवतमाळ इथे भरती झाला होता। याला ॲडमिट करण्यात आले होते। कोण ॲडमिट केले काय नाव वगैरे काहीच माहीत नाही। 12 तारखेपर्यंत ह्या इसमावर शाहरू यवतमाळ इथे उपचार चालला आणि 12 तारखेला डॉक्टर यांनी मृत घोषित केले। त्यानंतर याच्या नातेवाईकाचा शोध घेण्यात आला आणि अशी कोणतीच माहिती पोलिसांना यवतमाळ शहर पोलीस स्टेशन इथे मिळाली नसल्यामुळे त्याचा आपण मोक्षधाम यवतमाळ इथे नंददीप फाउंडेशनतर्फे त्याचा आपण अंत्यविधी करत आहे। तर याच कार्याला नंददीप फाउंडेशन यांची मोलाची साथ लाभली आहे। तरी हे जे कार्य आहे नंददीप फाउंडेशनला जे दानकर्ते आहे त्या माध्यमातून हे कार्य केले जाते। तरी मी नंददीप फाउंडेशनचे आभार मानतो। तसेच यापुढील ते आम्हाला सहकार्य करतील असे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो।